स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत। मागच्या वर्गामध्ये आपण निधिध्यासनम याच्यावरती बरीच सखोल चर्चा केली होती। आपण श्लोक काही त्याची सुरुवात करू शकलो नाही, आपण हरकत नाही। निधिध्यासन नेमकं काय असतं याची आपण एक चांगलीच चर्चा केली। ते चर्चा थोडीशी त्याची उजळणी करून मग आपण श्लोकाची आज सुरुवात करणार आहोत। आपण 30 आणि 31 या श्लोकांमध्ये बघितलं की आपल्याला ब्रह्मतत्वाच्या संदर्भात आचार्य सांगतात, म्हणजेच श्रवणम। त्याच्यानंतर 32 आणि 33 या दोन श्लोकांमध्ये आत्मतत्वाच्या संदर्भात ज्या काही शंका याचं पूर्व अनुमान लावून आचार्य आपल्याला त्या शंकेचं निराकरण करतात, म्हणजेच आपल्याला निसंशय ज्ञान प्राप्त होतं। पण आता हे आत्मतत्व याला अनुभवात कसं आणायचं, याला अनुभवात कसं आणायचं त्याच्याकरताच हे निधिध्यासन आपण करत असतो। आणि निधिध्यासन म्हणजे काय की आपण नेमकं ध्यान करत असतो कशावर? आपल्या स्वरूपावर, आपल्या खऱ्या स्वरूपावर। आज आपलं जे काही बोध आहे ते मी शरीर आहे, हे जग सत्य आहे वगैरे, हे सगळे जे चुकीच्या आपल्या समजुती आहेत, ज्याला आपण असं म्हणू शकतो की संस्कारगत किंवा आपल्या सवयीनुसार आपण जे या जगाला भीत असतो किंवा एका प्रकारची एन्झायटी असते, या जगाला सत्य मानून ज्या काही गोष्टी आपण चुकीच्या करत असतो आपल्या सवयीनुसार, त्या सगळ्यांच्या विपरीत आपलं जे खरं स्वरूप आहे त्याच्यावरती ध्यान करायचं। आणि जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हा या सगळ्या चुकीच्या समजुती नेहमी करता त्या नाहीशा होतात। हे आपल्याला बौद्धिक स्तरावरती नक्कीच कळलेलं आहे। मागच्या वेळेस जी अजून एक महत्त्वाची चर्चा केली होती की आत्मज्ञान किंवा हे ब्रह्मज्ञान हे कधी पण आपल्या क्षेत्रामध्ये असं अचानक होत नसतं। लाईट लावला आणि प्रकाश झाला। भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये सांगतात अशा लोकांना कृपासिद्ध म्हणतात। आणि आपण 2 उदाहरणं आपल्याला लक्षात असतील। एक तर तोटकाचार्यांचं, आचार्य शंकरांचे शिष्य, त्यांच्या जीवनात हा प्रसंग घडला होता आणि काशीपूरला हा प्रसंग घडलेला आहे। तर कृपासिद्ध हे फार कमी असतात। तुमच्या आणि माझ्या जीवनात काय घडणार आहे नेमकं? तुमच्या आणि माझ्या जीवनात जसं सूर्योदय होतो, हळूहळू अज्ञान किंवा अंधकार दूर होतो, तसं हे अज्ञान दूर होणार आणि त्या अज्ञानाच्या जागी ज्ञान आपल्याला प्राप्त होणार। हे सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती। आणि एक अजून जे महत्त्वाची गोष्ट जी मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती की निधिध्यासन म्हणजे काय, तर
आपल्या ज्या सगळ्या संस्कारगत आणि या जन्माच्या सवयींमुळे जे काहीही आपले जे चुकीच्या समजुती आहेत किंवा ज्या गोष्टींना आपण बळी पडत असतो त्याच्या बिलकुल विपरीत ध्यान धरणे. म्हणजेच कसं, समजा मी क्रोधित झालो आणि मला लक्षात आलं की मी साधक आहे आणि हे माझ्या साधक जीवनाला घातक आहे, तर लागलीच काय ध्यान करायचं, मी शांत आहे. मला काही प्रलोभन समोर येतं आहे, मला असं वाटतं ती वस्तू मला पाहिजे, तर आपण काय ना, मी तृप्त आहे, मला कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही. म्हणजे जे आपल्या सतत सवयी अनुयायी आपल्याला ज्या गोष्टी त्रास देतात, खालती खेचतात, त्याच्या एकदम विपरीत ध्यान करणे, त्यालाच आपण म्हणतो निदिध्यासनम. त्याची आपण चर्चा मागच्या वेळेस केली होती. आणि एक जे महत्त्वाचा बिंदू ज्याची चर्चा केली होती की आत्मज्ञान बंधू भगिनींनो, खरं बघितलं तर आपल्याला या क्षणीसुद्धा सगळ्यांना होत आहे. कसं की जसं मी या टेबलचा मी जेव्हा बोध घेत आहे, अनुभव घेत आहे, तर काय मला प्रकाशाचा अनुभव घेत नाही आहे का मी? अरे प्रकाश आहे म्हणूनच मी या टेबलचा अनुभव घेऊ शकतो, नाही तर शक्य नाही आहे. मी या जगातल्या कोणत्याही वस्तूचा अनुभव घेत असताना आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून प्रकाशाचा अनुभव हा मी घेतच आहे. प्रकाशाच्या अनुभवाशिवाय जगातल्या कोणत्याही वस्तूचा मी अनुभव घेऊ शकत नाही. बिलकुल त्याचप्रमाणे जगातल्या कोणत्याही वस्तूचा अनुभव घ्यायच्या आधी आपल्याला आत्मानुभव हे आत्मतत्वाच्या माध्यमातूनच आपण हे ज्ञान घेत असतो. पण मग जर आपल्याला आत्माच्या अनुभवाच्या माध्यमातून हे जर ज्ञान घेत आहोत, तर जसं महापुरुषांना आत्मतत्वाचं ज्ञान होतं, तसं तुम्हाला मला का होत नाही? हे अज्ञानामुळे. तर याची आपण सखोल चर्चा मागच्या वेळेस केली होती. आणि आता आज आपण बघणार आहोत श्लोक, आणि श्लोकाच्या माध्यमातून काय बघणार आहोत की खरं निदिध्यासन कसं करायचं असतं. एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं असेल तर आपल्याला जे भाव खालती खेचतात त्याच्या विरुद्ध भावांवरती आपण ध्यान करायचं. मागच्या वेळेस तिथे थांबलो होतो. तर आज आपण 34वा श्लोक, जिथून निदिध्यासन सुरू होत आहे, 34 ते 40 या श्लोकांपर्यंत भगवानांनी आपल्याला काय सांगितलं आहे? आपल्याला जे सांगितलं आहे ते आत्मतत्वाचे स्वरूप लक्षणं. आता हे शब्द तुम्हाला जरा नवीन वाटेल. स्वरूप लक्षणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे पहा, आत्मतत्व आपलं खरं स्वरूप काय आहे हेच सांगितलं आहे बस. स्वरूप लक्षणं हे थोडं एक टेक्निकल नाव दिलं गेलेलं आहे, पण त्याच्याशी आपल्याला घाबरायचं मुळीच नाही आहे. स्वरूप म्हणजे काय? साखरेचा गोडपणा, मिठाचा खारटपणा. तसं आत्मतत्वाचे असे काही स्वरूप लक्षणं आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला ध्यान करायचं आहे. म्हणजेच काय की जसं आत्मतत्वाचं स्वरूप लक्षण आहे शांत, पण मी क्रोधित झालो कोणत्या कारणामुळे, आणि क्रोधित झालो पण लक्षात आलं की अरे हे योग्य नाही आहे, तर मग आत्माचं स्वरूप काय, स्वरूप लक्षण काय? शांत. तर मग लागलीच ध्यान करायचं की मी शांत आहे, मी आत्मा आहे. हे पहा, असं आपल्याला ज्याला म्हणतो की काउंटर विचार, एक विरोधी विचार सतत आपल्याला त्याच्यावरती ध्यान करावं लागेल, तेव्हा आपण आपल्या या स्वरूपाला प्राप्त होणार आहोत. तर श्लोकाकडे जाऊया आपण. निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोऽस्मि निर्मलः. निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः
निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोस्मि निर्मलः. निर्गुणो याची चर्चा केली होती. आता प्रत्येक हे जे स्वरूपाचे लक्षणं सांगितले गेलेले आहेत ते आपण आत्मतत्वाला पण लावू आणि आपल्या आपल्या जे व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग करून, सदुपयोग करून आपण आपली प्रगती करू शकतो, ह्या 2 थरांवरती आपण चर्चा करणार आहोत. निर्गुणो, निर्गुणचा अर्थ काय की पहा, गुण त्यांनाच असतात बंधू भगिनींनो की ज्या वस्तू, जे पदार्थ प्रकृतीच्या अधीन असतात. ज्या गोष्टी प्रकृतीच्या किंवा मायेच्या पलीकडे आहे आणि ती एकच वस्तू आहे, ती काय? आत्मा. आत्माला कोणतेही गुण नाही, म्हणून निर्गुणो. हा टेबल बघतोय आपण. मायाच्या राज्यामध्ये गुण म्हणजे काय? त्याला काहीतरी लांबी आहे, काहीतरी रुंदी आहे, काहीतरी रंग आहे, काहीतरी आकार आहे. हे सगळं काय झालं? हे गुण झालं. पण आत्मतत्वाला लांबी, रुंदी, उंची, रंगबिंग काहीच नाही आहे. पुढे येणार आहे सगळ्या गोष्टी. हा तर म्हणजे ज्या गोष्टी प्रकृतीच्या अधीन असतात त्यांना गुण असतात. ज्या गोष्टी प्रकृतीच्या पलीकडे आहेत ती एकच गोष्ट आहे, आत्मतत्व, आणि त्या आत्मतत्वाला कोणतेही गुण नाही. आता गुण म्हटलं की आपण साधारणपणे मनुष्यांच्या बाबतीत सुद्धा वापरतो की अहो तो अमकाचा मुलगा ना फार गुणी आहे, बरं सज्जन आहे, त्याचा स्वभाव फार सोज्वळ आहे, शांत आहे. अगदी बरोबर. पण त्याला हे जे काही गुण लाभलेले आहेत, त्या मुलाला किंवा त्या मुलीला जे हे काही गुण लाभलेले आहेत ते कशामुळे? तो प्रकृतीच्या आत आहे म्हणून. जेव्हा आपण प्रकृतीच्या पलीकडे जाऊ साधना करून तेव्हा हे सगळे गुण निघून जाणार. आपण चर्चा केली होती बघा, ते 3 चोर भगवान श्रीरामकृष्णाचं वचनामृत. 7 गुणांच्या सुद्धा पलीकडे जायचं आहे. एखाद्याचा मुलगा म्हणतो अरे अत्यंत सात्विक प्रकृतीचा मुलगा आहे, बरं तो सात्विक होणं चांगलं आहे, पण शेवटी आहे ते प्रकृतीच्या राज्यामध्ये, मायेच्या राज्यामध्ये, अविद्येच्या राज्यामध्ये. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. गुण असणं चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही आहे. सत्वगुण तर आपल्याला पाहिजेच, कारण सत्वगुणपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला सत्वगुणाच्या पलीकडे जायचं आहे. का? कारण की आपलं स्वरूप कसं आहे? निर्गुण. आलं ध्यानात? अजून एक व्यावहारिक उदाहरण घेऊया. की कल्पना करा की 2 मित्र आहेत आणि एक मित्र खरंच खूप सद्गुणी आहेत, दुसरा पण चांगला आहे, पण जो सात्विक आहे त्याची साधक वृत्ती नाही आहे, आणि जो थोडा कमी सात्विक आहे त्याची साधक वृत्ती आहे. आणि जो सात्विक मुलगा आहे त्याची खूप स्तुती होत असते, आणि म्हणून जो कमी सात्विक मुलगा आहे पण जो साधक आहे त्याचे सारखं कौतुक होतं, म्हणून त्याला जरा थोडासा मनामध्ये हेवा वाटतो. तर जर आपल्याला असा हेवा वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? मी प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे, मला कशाला कोणाशी कंपेअर करण्याची आवश्यकता आहे? मी तर सच्चित आनंद आत्मा आहे, मी निर्गुण आत्मा आहे, हा विचार केला पाहिजे. हे पहा, आपल्यासमोर जर एखाद्या मुलाची मुलीची स्तुती होत असेल आणि त्या गोष्टी आपल्यामध्ये नसतील तर ते गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. हा तर झाला एक लौकिक आणि चांगला मार्ग. अर्थातच त्याचा हेवा करणं हे काही योग्य नाही आहे. म्हणजे लौकिक आणि चांगला मार्ग कोणता? की ते गुण आपण सुद्धा प्राप्त करण्याचे प्रयत्न केले पाहिजे, आपल्या अंगीसुद्धा हे गुण येतील याचे प्रयत्न केला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा चांगलं एक तोडगा काय आहे? की मी निर्गुण आहे, मी प्रकृतीच्या सगळ्या गुणांच्या पलीकडे आहे.
हा विचार करून, ही साधना करून प्रकृतीच्या पलीकडे जाणं हे खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाला प्राप्त करणं म्हणजेच त्याला म्हणतात निर्गुण. का? कारण की आत्मतत्वामध्ये कोणतेही गुण नाही. तर हा झाला पहिला एक त्याचं स्वरूप लक्षण. मग पुढे आहे निष्क्रियो. आत्मतत्वामध्ये पहा कोणतीही क्रिया नाही, एकदम ॲब्सोल्युटली निष्क्रिय आहे. क्रिया नेहमी पदार्थांमध्ये घडते. पदार्थांमध्ये म्हणजे जे प्रकृतीच्या अधीन आहेत. प्रकृतीच्या बाहेर कोणतीही क्रिया, म्हणजे आता प्रकृतीच्या बाहेर काही 10-12 तत्त्व नाही आहे बरं, मी म्हणताना तसं म्हणतो, पण प्रकृतीच्या बाहेर, प्रकृतीच्या पलीकडे, मायेच्या पलीकडे एकमेव तत्त्व आहे, म्हणजे ते म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मतत्व. आणि ते कसं आहे? संपूर्णपणे निष्क्रिय आहे. जे काही क्रिया घडते ते जे पदार्थ, जे विषय मायेच्या राज्यामध्ये आहे, हा टेबल आहे. या टेबलमध्ये किती असंख्य अणुपरमाणू आहेत आणि ते सतत चलबिचल करत आहेत. ते क्रियाशील आहे, आपल्याला दिसत नाही पण ते क्रियाशील आहेत. पण जेव्हा आपल्याला आत्मतत्व गवसेल, आपलं खरं स्वरूप गवसेल, आपल्याला ध्यानात येईल की अरे आपण ते एकदम निष्क्रिय, अक्रिय आहोत. गीतेमध्ये आत्ताच आपण काही दिवस आधीच चर्चा केली होती की गुणकर्म विभागयो, गुण आणि कर्म हे विभाग असतात प्रकृतीमध्ये आणि म्हणून क्रिया घडत असते. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ते आपसामध्ये घालमेल करत असतात, करू द्या. आपण आत्मा आहोत, आपण निष्क्रिय आहोत, ॲब्सोल्युटली संपूर्णपणे निष्क्रिय आहोत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्रिया नेहमी प्रकृतीच्या विषयांमध्ये किंवा पदार्थांमध्ये घडत असते, आत्मतत्वामध्ये नाही. आणि माझं स्वरूप काय? निष्क्रिय आहे. बरं, हे तर स्वरूप लक्षण झालं. आता आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये याचा उपयोग कसा आणायचा? आपल्याला प्रत्येकाला आपले कर्तव्य बजावे लागतात. कधी कधी खूप जास्तच प्रेशर असतो. घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, घरामध्ये कोणीतरी आजारी आहे, काहीतरी महत्त्वाचं कामाला बाहेर पण जायचं आहे, आणखीन पण काही पाहुणे अचानक आले, म्हणजे संपूर्ण गोंधळ. आणि इतक्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागतं आणि ते सगळ्या गोष्टी करता करता पण थकून जातो मानसिकरित्या. खूप आपल्याला काहीतरी ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात, खूप क्रिया कराव्या लागतात. आणि मग प्रॉब्लेम काय होतो की सगळं मीच करायचं का? सगळं मीच करायचं का? किती काम आहे. आणि त्या कामामुळे मग काय होतं? मनःशांती ढळून जाते. अशा वेळेस काय करायचं? आपल्या आत्मस्वरूपावरती ध्यान करायचं. मी निष्क्रिय आहे, मी निष्क्रिय आहे. आणि हे जे शरीर कार्य करत आहे हे गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. कसं आहे की जेव्हा आपण या शरीराशी आपण एकत्व, म्हणजे अज्ञानाने एकत्व बोध करतो, मग तेव्हा हा प्रश्न येतो की मीच का करावं? किंवा केवढं काम आहे, किती काम आहे. हे पहा, जेव्हा आपण मी निष्क्रिय आहे या आपल्या स्वरूपावरती एक 5 मिनटंसुद्धा बिलकुल प्रामाणिकपणे ध्यान केलं तर अजून 50 पाहुणे येऊ द्या, अचानक येऊ द्या, त्यांची आपण खातिर करणारच आनंदाने, एकदम आनंदाने त्यांची खातिर आपण करणारच. कितीही अचानक काम येऊ दे किंवा असे प्रसंग प्रत्येक आपल्या जीवनामध्ये घडत असतात आणि आपल्याला ते उद्विग्न करत असतात. आपले मनःशांती ढळून जाते. तर त्याच्याकरता हाच एक चांगला उपाय आहे, आपल्या स्वरूपावरती ध्यान करणे. निष्क्रिय, मी निष्क्रिय आहे.
शरीर काम करतोय, करू देत. मी निष्क्रिय आहे आणि मी काहीच करणार नाही, हे तर आळशीपणा झाला, करंटीपणा झाला, कर्तव्यापासून च्युत होणं झालं. नाही, कार्य करायचं आहे, आपले कर्तव्य बजवायचेच आहेत, ताकदीने बजवायचे आहेत, प्रामाणिकपणे बजवायचे आहेत. पण आत भाव काय असला पाहिजे? मी तर निष्क्रिय आहे, हे शरीर आपलं कार्य करतंय, करू देत, हा भाव असला पाहिजे. तर हे झालं दुसरं स्वरूप लक्षण आपलंच. हां, पुढे नित्यो. नित्य शब्दाचा या शब्दाचे 4 अर्थ येतात. बरं, 4 कोणते कोणते शब्द आहेत? पहिला की नित्य म्हणजे नित्य उपलब्ध आहे, सर्व काळी. आत्मतत्व कधी पण असं नसतं आज उपलब्ध आहे, मग उद्या रविवारची सुट्टी आहे, सकाळी उपलब्ध आहे, संध्याकाळी नाही आहे, रात्री नाही आहे. 24 तास हे आत्मतत्व उपलब्ध आहे. हजारो वर्ष आधीसुद्धा उपलब्ध होता, आजसुद्धा उपलब्ध आहे आणि अनंत काळाकरता हा उपलब्ध राहणार आहे. त्याला म्हणतात नित्य. अजून सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. पुण्याला उपलब्ध आहे आणि बारामतीला उपलब्ध नाही आहे किंवा साताऱ्याला उपलब्ध नाही आहे, नगरमध्ये जरा कमी आहे. सर्व ठिकाणी तो सर्व काळी सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. पाण्यामध्ये, आकाशामध्ये, वृक्षांमध्ये, प्राण्यांमध्ये, सगळ्या ठिकाणी तो उपलब्ध आहे. अजून एक अर्थ आहे समान रूपाने उपलब्ध आहे. समान रूपाने म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेत म्हटलं तर कुठे जरा जास्त उपलब्ध आहे, कुठे कमी आहे, असं नसतं. पुण्यामध्ये जरा लोकसंख्या जास्त आहे, जरा इथे आत्मतत्व जास्त पाहिजे, बरं कमी पडलं नाही पाहिजे. आणि ते काय, ते सातारा छोटंसंच जिल्हा आहे ना, तिथे कमी असेल तरी चालेल, असं कधी नसतं. इथे गडद तिथे फिक्क नव्हे, सगळ्या दूर समान. म्हणजे 3 अर्थ झाले, सर्व ठिकाणी, सर्व काळी आणि समभावाने. आणि चौथं नित्याचा अर्थ काय की कोणताही बदल त्याच्यात घडत नाही. आत्मतत्वामध्ये कधी पण कोणताही बदल घडत नाही, कधी घडत नाही. हे 4 अर्थ या नित्य शब्दाचे आहेत. कोणते कोणते एकदा पुन्हा जरा धावती उजळणी करून घेऊ त्याची. एकतर सर्व ठिकाणी उपलब्ध, सर्व काळी उपलब्ध आहे, सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, समभावाने म्हणजे कुठे जास्त कमी असं नाही आहे, गडद फिक्क असं नाही, समभावाने उपस्थित आहे, उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडत नाही. हा नित्यचा अर्थ आहे. पण मग पुन्हा प्रश्न येतो की ठीक आहे, याचा आमचा व्यावहारिक जीवनामध्ये आता या नित्य तत्वावरती जर मला चिंतन करायचं आहे आणि जे विपरीत भाव माझ्या मनात येतात त्यांच्यावरती मात करण्याकरता नित्य मला कसं सहाय्य करू शकतो? पहा, नित्य म्हणजे सर्व काळी उपलब्ध आहे. आपण सर्वजण आपल्या या शरीरामध्ये होणाऱ्या जे बदल असतात त्यांना सतत घाबरत असतो, भीत असतो. आपण सर्वजण मृत्यूला सुद्धा त्याचं चिंतन करून घाबरत असतो. शरीरामध्ये होणारे जे सगळे बदल आहेत, अपक्षीयते, म्रियते, विपरिणमते, जे जसं जसं शरीर आपल्या खंगून जात असतं किंवा खंगतं तसे तसे आपण घाबरतो, मृत्यूची भीती वाटते आपल्याला. तर जेव्हा आपल्याला मृत्यूची भीती वाटते किंवा शरीर हे जे सतत त्याचा विनाश होत आहे हे आपण बघत आहोत, आपल्या डोळ्यांनी अनुभव घेत आहोत, तेव्हा काय करावं? तेव्हा आपण आपल्या स्वरूपावरती ध्यान करावं की अरे मी तर नित्य आहे.
मी तर नित्य आहे आणि हे शरीराचा धर्मच आहे नष्ट होणं. होऊ देत, घाबरायचं काही कारण नाही. जे खरा मी आहे तो कधीही नष्ट होणार नाही, तो कधीही नष्ट होणार नाही. या सिद्धांतावरती आपण सतत चिंतन केलं पाहिजे. हा नित्याचा फायदा. शरीरामध्ये बदल घडत आहेत, घडू दे. मी कसा आहे? मी नित्य आहे. नित्यामध्ये कधी बदल घडत नसतो. त्याच्यामध्ये कोणताही शरीरामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात जन्मापासून मृत्यूपर्यंत. शरीराला मृत्यूसुद्धा आहे, पण मी तर नित्य आहे सर्व काळी. शरीर कसं होतं? जन्माच्या आधी उपलब्ध नव्हतं. जन्म झाला आपला, आपण उपलब्ध झालो जगाला, आणि जग आपल्याला उपलब्ध झालं. पण शरीर सोडल्यानंतर आपण जगाला उपलब्ध नसणार, जग आपल्याला उपलब्ध नसणार. पण आत्मा जन्माच्या आधीसुद्धा होता, आत्ता आपण जिवंत आहोत, आत्तासुद्धा उपलब्ध आहे, आणि हे शरीर गेल्यानंतरसुद्धा हे शरीर हे आत्मतत्व हे उपलब्धच असणार. म्हणून नित्य हे अतिशय महत्त्वाचा हा एक स्वरूप लक्षण आहे. याच्यावरती आपण ध्यान करण्याचा खूप प्रयत्न केला पाहिजे जेव्हा जेव्हा. आणि असं काही जरुरी नाही आहे बरं की भीती वाटली म्हणूनच ध्यान केलं पाहिजे. ही एक फार मोठी असं चुकीची समजूत आपण घेतली नाही पाहिजे. असं कधी पण विचार नाही केला पाहिजे कारण जेव्हा भीती वाटते मी तेव्हाच ध्यान केलं पाहिजे. अरे जर आपल्याकडे वेळ असेल तर जितकं जास्त आपण या सगळ्या स्वरूप लक्षणांवरती चिंतन करू तितकी आपली भीती कमी होईल, तितकं आपण आत्मस्वरूपाच्या जवळ जाणार आहोत. म्हणून आपण कसे आहोत? निर्गुणो निष्क्रियो नित्यो. पुढचं आहे निर्विकल्पो. निर्विकल्प म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे, ज्याला म्हणतो की विभाग नाही आहे. दोन अर्थ याचे. कोणतेही विभाग नाही आहे एक, आणि त्याला दुसरं विकल्प नाही आहे, निर्विकल्प. या जगामध्ये कोणत्याही वस्तूला कमीत कमी एक ना एक विकल्प नक्कीच असतो. आता असं म्हटल्यानंतर तुम्ही मला कदाचित एक यादी देऊ शकतात की या गोष्टीने विकल्प नाही आहे महाराज. अरे तुम्ही जी यादी देत आहात असं म्हणून की या गोष्टींचा विकल्प नाही आहे, त्या गोष्टींचं विकल्प माहीत नाही आहे लौकिक जगामध्ये. पण या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला विकल्प आहे. फक्त आणि फक्त आत्मतत्वाला विकल्प नाही आहे. फक्त आणि फक्त आत्मतत्वाला विकल्प नाही आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? वन विदाउट ए सेकंड, एकमेव अद्वितीयम. वन विदाउट ए सेकंड म्हणजे ही एकमेव अशी वस्तू आहे. एकमेव अद्वितीयम, याच्यासारखी दुसरी होणार नाही. वन विदाउट ए सेकंड, त्याच्यासारखी दुसरी वस्तू नाही. एक तर हा अर्थ झाला निर्विकल्प की त्याला विकल्प नाही, आणि दुसरं त्याच्यामध्ये कोणती विभागणी नाही. विभागणी नाही म्हणजे कोणत्या अर्थाने म्हणतो आहे? म्हणजे आचार्यांचा काय त्याचा अर्थ आहे, शास्त्रांचा काय अर्थ आहे की पहा, आपण सर्व मोक्षार्थी आहोत. आपल्याला आत्मतत्व अनुभवात घ्यायचं आहे, आणि आपल्याला आत्मतत्व जेव्हा अनुभवात घ्यायचं आहे त्याच्याकरता आपण काय करतो? साधना करतो. म्हणजे मी झालो ज्ञाता, आत्मतत्व झालं ज्ञेय, आणि जे विधी आहे जाणून घेण्याची त्याला म्हणतात ज्ञान. त्रिपुटी ज्याला म्हणतो आपण, बरोबर ना? काय त्रिपुटी? मी आहे ज्ञाता का? कारण की मला अनुभवात आणायचं आहे. काय अनुभवात आणायचं आहे? आत्मतत्व. म्हणजे आत्मतत्व झालं ज्ञेय. आत्मतत्व ज्ञेय, मी ज्ञाता, आणि ज्या विधीनी ते जे मला अनुभवात आणायचं आहे ती गोष्ट काय झाली? ज्ञान. तर जेव्हा ही त्रिपुटी कुठे असते? ही मायाच्या राज्यामध्ये असते. लक्षात ठेवा, ही त्रिपुटी जी असते ही मायाच्या राज्यात असते. जेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल तेव्हा ही त्रिपुटी निघून जाईल.
म्हणजे आत्मस्वरूपामध्ये कोणताही विकल्प नाही आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे. सांडिली त्रिपुटी दीप उजडला घटी, हे जे घट आहे याच्यामध्ये जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार आपल्याला लाभेल तेव्हा काय होणार? सांडिली त्रिपुटी, त्रिपुटीचा नाश होईल. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हे हा भेदच राहणार नाही, हा भेदच राहणार नाही. सगळ्या प्रकारचे जी विभागणी आहे, आत्ता किती विभागणी बघतोय आपण, किती प्रकारची विभागणी आहे. मी ते फक्त तुम्हाला हे आपलं शास्त्र अध्ययन सुरू म्हणून तुम्हाला हे सांगितलं, ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान. बाकी जगामध्ये किती प्रकारची विभागणी आपण बघतो, हे कोणत्याही प्रकारची विभागणी राहणार नाही. निर्विकल्प म्हणजे तिथे एकमेव, वन विदाउट ए सेकंड, फक्त आत्मतत्व आहे आणि तोच माझं स्वरूप आहे. माझं स्वरूप काय आहे, तिथे मी पण नाही राहणार. आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी. जेव्हा साधक म्हणजे त्याला ब्रह्मज्ञानाच्या सुरुवातीच्या स्टेटमध्ये तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी, पण जेव्हा निर्विकल्पाच्या स्थितीत पोहोचतो त्याचा अहम गळून पडतो. ठाकूरांचंच बघा ना, ठाकूर काय म्हणायचे, अरे शोधून माझा मी सापडत नाही, शोधून माझा मी सापडत नाही. तो अहमसुद्धा निघून जातो. नुसतं सगळ्या दूर तेच एक आत्मतत्व, तेच एक आत्मतत्व, बाकी काही नाही. लाली मेरे लाल की जित देखू तित लाल, लाली देखने में गई तो मैं भी हो गई लाल. लाली मेरे लालन की जित देखू तित लाल, लाली देखने में गई तो मैं भी हो गई लाल. तिथे लाल लाल शिवाय काही दुसरं नाही, काहीच नाही आहे, मी पण लाल. मग तिथे अहम ब्रह्मास्मी कुठे आहे? तिथे नुसतं सर्वम खलु इदं ब्रह्म हाच भाव राहणार, निर्विकल्प. पण ते केव्हा म्हणजे सगळ्या प्रकारच्या विभागणी आपल्याला अनुभवात येतात, त्याचं कारण आपण मायाच्या राज्यात आहोत. पण जेव्हा या मायाच्या राज्याला ओलांडून आपण जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, अनुभवात येईल, आणि विशेषकर एकदम टोकाचं ज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हा सगळ्या प्रकारच्या विभागणी तिथे नसणार. तर निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो. आता निर्विकल्प चर्चा करत असताना त्याचं व्यवहारिक राहिलं आपलं. म्हणजे ध्यान कसं करायचं की पहा, जेव्हा आपल्याला एखाद्याबद्दल ज्याला म्हणतो की एक वेगळेपणा वाटतो, वस्तू म्हणा किंवा एखादी वस्तू प्राप्त करण्याची इच्छा होते, अरे हा मोबाईल चांगला आहे, मला पाहिजे बरं. म्हणजेच काय की मी आणि तो मोबाईल वेगळा आहे. एखादी खायची वस्तू आपल्याला प्रलोभित करत असते, किंवा काही वस्तू मला विकत घ्यायची, कार घ्यायची आहे. अशा वेळेस आपण काय विचार करावा की अरे हे विकल्प कशाला, हे विकल्प कशाला, मी तर निर्विकल्प आहे. ही गाडी घेऊ की ती गाडी घेऊ, अरे 2 गाड्या तुझ्याकडे आहे. जेव्हा आपली साधक वृत्ती जागी होईल, पण पहा लक्षात ठेवा, प्रलोभन आलेत की प्रलोभन म्हणजे काय, विकल्पच. प्रलोभन म्हणजेच विकल्प. आणि जेव्हा आपले सुरुवातीला मन जाईल त्या विकल्पांकडे, प्रलोभनांकडे, विषयांकडे, पण प्रत्येक वेळेस आपण हे चिंतन करायचं की मी निर्विकल्प आहे, मी निर्विकल्प आहे, हे चिंतन करायचं. हा त्याचा व्यवहारिक इम्प्लिमेंटेशन आहे निर्विकल्पाचं. पुढचं घेऊया, निरंजनः. निरंजन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोणताही अंजन, काळिमा नाही, कोणत्याही प्रकारचा मळ नाही,
मलिनता नाही. असं आपलं आत्मतत्वाचं स्वरूप लक्षण आहे. आज आपल्याला आपल्याच मनामध्ये, प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या मनामध्ये किती मलिनता आहे. ती मलिनता का आहे? आपण मायाच्या राज्यात आहोत आणि त्या मलिनतामुळेच आपण बंधनात सापडलेलो आहोत. अज्ञानामुळे ते आलेलं आहे. पण आपलं खरं स्वरूप कसं आहे? निरंजन, पूर्णपणे त्यात कोणत्याही प्रकारचं दोष नाही, निर्दोष, पूर्ण, संपूर्णपणे निर्दोष आहे. आणि याच ॲट्रिब्यूटवर किंवा याच स्वरूप लक्षणावरती सतत चिंतन करायचं आहे. मी कसा आहे? निरंजन. मला जर मी निरंजन आहे तर मी या जगाच्या प्रलोभनात का पडू? जर मी निरंजन आहे, अरे जर मी विषयांना त्यांचा भोग घेतला, याचा अर्थ काय होतो की माझ्यामध्ये अंजन आहे. पण मी तर निरंजन आहे. मी कशाला या जगाच्या प्रलोभनात पडू? नाही, मी तर माझ्या स्वरूपाचंच चिंतन करणार. मी कसा आहे? निर्दोष, निरंजन, अतिशुद्ध, निर्मल. कसं असतं, अनेकदा संगदोष निर्माण होत असतं बघा. म्हणजे आता थोडासा व्यावहारिक याचा भाग बघूया. एक चांगला मुलगा आहे आणि एक थोडा वाईट आहे. तर वाईटाच्या संगतीमध्ये राहून तो जो चांगला मुलगा तो सुद्धा वाईट होण्याची शक्यता असते. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण नेहमी काय म्हणतात? नेहमी भक्तांच्या संगतीत राहिलं पाहिजे. जे ईश्वराचं चिंतन करतात त्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. जे लोक दुष्ट आहेत त्यांच्याशी थोडीशी फारकतच घेतली पाहिजे. थोडीशी काय चांगलीच फारकत घेतली पाहिजे. भगवान श्रीरामकृष्णाची ती गंमतशीर गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात आहे. कोणती? की जे म्हणतात सर्वांमध्ये तोच एक आत्मतत्व, ब्रह्मतत्व खेळत आहे. तर मग दुर्जनांमध्ये सुद्धा तर आहे, त्यांचा संग का करू नये? आत्ता आपण चर्चा केली की मी निरंजन आहे याचं सतत ध्यान करायचा आणि संगदोष लागू नये म्हणून दुर्जनांशी दूर राहायचं. पण दुर्जनांमध्ये सुद्धा तर ब्रह्मतत्व आहे. तर ठाकूर काय सुंदर सांगतात की अरे हो बाबा, वाघामध्ये सुद्धा नारायण आहे. पण याचा अर्थ कोणी वाघाला जाऊन मिठी मारत नाही. काय सुंदर उदाहरण, उपमा दिलेली आहे. आणि किती सोपे शब्द सांगितलं आहे. तर आपल्या या निरंजन हा जो स्वभाव आहे, हा म्हणजे सध्या आपण कच्च्या स्थितीमध्ये आहोत. आपल्याला आडूसाची आवश्यकता आहे. तर नेहमी आपण संग कोणाचा करायचा? साधूंचा आणि भक्तांचा, जेणेकरून आपला भाव सुदृढ होईल. आपल्यामध्ये असलेलं अंजन हे निघून जाईल. कारण की संगदोष हा लागत असतो. ती एक गोष्ट याच्या आधी दुसऱ्या संदर्भात सांगितली होती. ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. आहे लक्षात? शेतकरी असतो, त्याच्याकडे 2 बैल असतात, एक पांढरा आणि एक तांबडा. पांढरा बैल जरा अशांत असतो आणि ऐकत नाही, आणि जो तांबडा असतो तो शांत असतो आणि खूप मालकाचा खूप ऐकणारा असतो तो. तर त्या मालकाला वाटत असतं नेहमी की दोन्ही माझे बैल पांढरे झाले तर किती छान होईल. असा विचार करून तो दोन्ही बैलांना रोज शेजारी बांधू लागला. अशा एक विचाराने की या पांढऱ्याचा रंग या तांबड्याला लागेल. पण बघतो काय, काही दिवसानंतर त्याचा अशांतपणा आणि त्याचं बघून हा तांबडा बैलसुद्धा त्यांनी ऐकणं बंद केलं मालकाचं. तेव्हापासून ती म्हण निघाली की ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. तर संगदोषपासून आपल्याला सावधान असलं पाहिजे. आणि आपण जर सतत सकाळ संध्याकाळ दिवस रात्र चिंतन करत आहोत की मी निरंजन आहे, माझ्यामध्ये कोणताही अंजन नाही,
जर हे सतत चिंतन जर करत आहोत आणि चिंतन एका बाजूला चिंतन पण करत आहोत आणि एका बाजूला जे अभक्त लोक आहेत, जे ईश्वराचं चिंतन करत नाही, अशांशी आपले जर त्या अशा लोकांमध्ये जर आपली उठ बस असेल तर आपल्या या निधिध्यासनाचा फायदा काय? बरोबर ना? म्हणून हे निरंजनचा अर्थ आहे की आपण संगदोषपासून वाचलं पाहिजे, म्हणून फक्त भक्तांचा संग केला पाहिजे. तर त्याचं व्यावहारिक इम्प्लिमेंटेशन असं की सतत आपण चिंतन केलं पाहिजे की माझ्यामध्ये कोणताही अंजन नाही, आणि वागतानासुद्धा आपण असंच वागावं की आपल्यामध्ये अंजन नाही. नाहीतर ध्यान करावं की मी निरंजन आहे आणि कामं करताना मात्र वाईट कर्म करावे, यातून काहीही फलित किंवा काही फळ मिळणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी काय सुरू आहे बंधू भगिनींनो? ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे निधिध्यासनम. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला खालती खेचणाऱ्या असतात त्याच्या एकदम विपरीत भावाकडे आपण लक्ष द्यावं, ध्यान करावं, आणि जे ध्यान करतो तसंच आपण वागण्याचा सुद्धा प्रयत्न करावा कसोशीने. ते फार महत्त्वाचं. नाही तर पुन्हा ध्यान करतोय निरंजनावरती, निर्विकल्पावरती, आणि कर्म करतोय एकदम विपरीत, संग करतोय एकदम विपरीत, अशाने प्रगती होणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निर्विकारो, पहा आता पण काय काय झालं? निर्गुणो, निष्क्रियो, नित्यो, निर्विकल्पो, निरंजन. आता निर्विकारो म्हणजेच काय की मला कोणताही आकार नाही. आजची आपली समजूत काय आहे? क्षमा करा, निर्विकारो. मी निराकारो समजत होतो. निर्विकारो म्हणजेच माझ्यामध्ये कोणताही विकार नाही. आपल्या जीवनामध्ये विकार निर्माण का होतात? आपल्या अंतःकरणामुळे. अंतःकरण जन्माला का आलं? अज्ञानामुळे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्याच्याचमुळे सगळं हे जे आपलं अंतःकरण आहे त्याच्याचमुळे आपण सतत अहंकाराला बळी पडत असतो, विकारांना बळी पडत असतो, सतत प्रलोभनांना बळी पडत असतो. आपलं मन चंचल होत असतं, बुद्धी काही निर्णय घेऊ शकत नाही, बुद्धीमध्ये अशुद्धता येते, लोभ निर्माण होतो, स्वार्थ निर्माण होत असतो. मग काय केलं पाहिजे? मग काय केलं पाहिजे? मग आपण हाच विचार केला पाहिजे की अरे मी तर माझ्यामध्ये कोणते विकार का उत्पन्न होतात? मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न चक्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. पहा, पहिल्याच एकदम त्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात मी मनच नाही आहे, मी बुद्धी जर नाही आहे तर त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होणारच कुठे? मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम म्हणजे अंतःकरणाचे सगळे चारी त्याचे जे प्रकार आहे सगळे घेऊन घेतले आचार्यांनी. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न चक्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. म्हणजेच काय? मी इंद्रियसुद्धा नाही आहे. न च व्योम भूमी न तेजो न वायू. मी पंचतत्वसुद्धा नाही आहे. हे जे शेवटची ओळ जे सांगितली आहे की मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न चक्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. म्हणजेच काय? घ्राण आणि नेत्र हे काय? इंद्रियांचे प्रतीक आहे. मी इंद्रियसुद्धा नाही आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार तर मी नाहीच. न चक्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. क्षोत्र आणि नेत्र, घ्राण हे काहीच नाही आहे. मी इंद्रिय पण सुद्धा नाही आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियसुद्धा नाही आहे. उपलक्षण घेतले त्याचे. पुढे मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न चक्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. मग पुढे पंचवायू, प्राण पण नाही. मी आपले जे पंचप्राण आहेत ते सुद्धा मी नाही. म्हणजेच मी का मग हे नाही, हे नाही, हे नाही, तर मग मी काय आहे?
मी आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर आता आपण जी चर्चा करत आहोत निर्विकार. विकार उत्पन्न कुठे होतो? विकार उत्पन्न कुठे होतो? तर आपल्या मनात, बुद्धीत. आणि तिथे समजा मन आणि बुद्धीमध्ये विकार उत्पन्न का होतात? की जेव्हा आपण इंद्रियांच्या माध्यमातून काहीतरी बघतो, नाकातून काहीतरी वास घेतो. मठात येताना तो चांगल्या एका मिठाईवाल्याच्या दुकानाच्या समोरनं आलेत, तो चांगले गरम गरम समोसे तळतोय. डोळ्यांनी बघितले, नाकानी वास घेतला, तोंडाला पाणी सुटलं. मन बुद्धी चंचल झाले. मन चंचल झालं, बुद्धीमध्ये अपवित्रता आली. अपवित्रता का आली? कारण की प्रलोभित झालो. बुद्धीमध्ये अपवित्रता का आली? कारण की मन चंचल झालं. म्हणून आचार्य काय म्हणतात, आणि कधीकधी असं पण होतं, पहा चित्ताचं इथे काय महत्त्व आहे. चित्ताचं महत्त्व असं आहे की ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की रोज आपण मठात जाताना तो मिठाईवाला रोज समोसे तळत असतो आणि रोज आपल्याला तिथे थांबावं लागतं. नंतरच आपण मठात जातो. चांगली गोष्ट नाही आहे. मग काय करूया? आपण रस्ता बदलूया. रस्ता बदलला, पण चित्तामध्ये ती स्फूर्ती तर आहे ना की अरे आज शनिवार आहे, आज मी 7 दिवस मी गेलो नाही, पण आज गेलं तर बरं होईल नाही का? ही स्मृती कुठे असते? ही चित्तामध्ये असते. आणि ते चित्त आपल्या मनाला आणि बुद्धीला उत्तेजित करत असतं. जे भोग आपण आधी घेतलेले असतात त्याच्या सगळ्या स्मृती हे चित्तामध्ये दडलेल्या असतात. आणि म्हणून ते मधून ते उफाळे मारतात आणि आपल्या मनाला चंचल करतात, बुद्धीला अपवित्र करतात. म्हणून आचार्य काय म्हणतात? मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. मी हे काहीच नाही आहे. न च क्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू न च व्योम भूमी म्हणजेच आकाश. म्हणजे मी हे पंचतत्व न च व्योम भूमी न तेजो न वायू, अग्नी पण नाही, व्योम पण नाही म्हणजे आकाश पण नाही, न तेजो न वायू, वायू पण नाही. मग मी काय आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की जेव्हा आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होतात विषयांप्रती, तेव्हा आपण काय विचार केला पाहिजे? तेव्हा आपण विचार केला पाहिजे की मी मनच नाही आहे, मी बुद्धी नाही आहे, मी चित्त नाही आहे, मी अहंकार नाही, मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर विकार माझं काय करतील? विकार माझं काय करतील असं विचार करून विकारांना बळी पडायचं नाही आहे बरं. म्हणजे हे सगळे व्यावहारिक प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला. आपण करतो 7 दिवस चांगलं बिलकुल मन घट्ट करतो, पण पुन्हा कधीतरी आदळतो. मग आदळल्यानंतर काय करायचं? अनेकदा असं होतं की पडल्यानंतर जाऊ दे आपल्याकडनं होत नाही. एक व्यावहारिक उदाहरण घ्यायचं तर सकाळी उठण्याचं, विशेषकर विद्यार्थी मुलामुलींचं ही फार मोठी समस्या असते. सकाळी बिचारे ते लवकर उठू शकत नाही. मठात येतात, काहीतरी चांगलं ऐकतात, उत्साह येतो आणि मग बिलकुल सकाळी एकदम 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करतात. रोज 8 वाजता उठतात, मग एकदम अचानक 5 वाजता 2 दिवस उठतात. 3ऱ्या दिवशी ढेपाळतात आणि ढेपाळल्यानंतर मग विचार करतात जाऊ द्या आपल्याकडनं होत नाही आणि सोडून देतात. अशीच स्थिती आपलीसुद्धा होत असते. पण इथे आपल्याला सावधान असलं पाहिजे. ठीक आहे, मी 7 दिवस आपल्या मनाला घट्ट केलं होतं, 8व्या दिवस मी धडपडलो, पण 9व्या दिवस मी पुन्हा उभं राहणार. कदाचित पुन्हा 4 दिवस मी उभं राहणार, 5व्या दिवशी पुन्हा धडपडणार. ठीक आहे, धडपडलो, पुन्हा उठायचं, पुन्हा प्रयत्न करायचे. हे पहा, याशिवाय पर्याय नाही आहे. माझ्याकडून होत नाही म्हणून या शरीराला, या सगळ्या गोष्टींना आपल्या मनाच्या अधीन करून देणं आणि मन जसं म्हणेल तसं नाचणं हे साधकाचे लक्षण नाही, मुळीच नाही आहे.
हे साधकाचे लक्षण मुळीच नाही आहे. आपण जर म्हणतो मी निर्विकार आहे, तर कोणत्याही विकाराला आपण बळी पडलं नाही पाहिजे. आणि ध्यान करत असताना, निधिध्यासन करत असताना मी मनच नाही आहे, मन चंचल होण्याचा प्रश्नच येत नाही. मी बुद्धी जर नाही आहे तर माझी बुद्धी पवित्र कशी होणार? मी चित्तसुद्धा नाही आहे, मला चित्त कितीही आठवण करून देत त्या सामोस्यांची, तरी मला काही आठवण येत नाही आहे. आणि आली तरी मी तिकडे जाणार नाही. आणि अहंबोध कसला? मी तर आत्मतत्व आहे. अहंबोध तर साधारण लोकांना असतो, मी तर आत्मतत्व आहे. मी शिवोहम शिवोहम आहे. तर जेव्हा सतत या सगळ्या गोष्टींवरती आपण चिंतन मनन करूया. निधिध्यासन म्हणजे काय? जे भाव आपल्याला खालती खेचतात त्यांच्या बिलकुल विपरीत विचार करणे, त्याच्यावर ध्यान करणे, त्याला म्हणतात निधिध्यासनम. पहा, विपरीत विचार केल्याने काय घडत असतं. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनातला एक फार बोलका प्रसंग अचानक मला ध्यानात आलेला आहे. भगवान श्रीरामकृष्ण बसलेले आहेत आपल्या खोलीमध्ये, इतर भक्त पण बसलेले आहेत. ईश्वरीय चर्चा सुरू आहे आणि अचानकपणे काही भक्त, इतर भक्त शिरतात. त्या भक्तांपैकी एक भक्त असा असतो की त्या दिवशीच बिचारा त्या भक्ताच्या मुलाचं देहावसान झालेलं असतं आणि थेट स्मशानगृहातून तो सरळ ठाकूरांकडे आलेला असतो. इतका दुःखी असतो तो. स्मशानगृहात, त्या स्मशान घाटातून सरळ तो ठाकूरांकडे आलेला असतो. इतका दुःखी झालेला असतो. ठाकूरांना लक्षात आलं असतं. ठाकूर असं काही म्हणत नाही, अरे हो न हो, मुलगा किती गोड होता, किती चांगला होता, काही नाही, असले काही बोलत नाही. आणि लागलीच एक इतक्या त्वेषामध्ये, इतक्या जोशामध्ये एक बांगला एक गीत म्हणतात. त्या गीताचा भाव असा असतो, इतका ओजस्वी तेजस्वी असतो, वीर्य भावाने भरलेला असतो. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. ते गाणं मला काही लक्षात येत नाही, पण त्याचा भाव मला लक्षात आहे की अरे उठ उठ, या जीवनसंग्राममध्ये साक्षात यम तुझ्या समोर येत आहे आणि तू घाबरतो कशाला आहे? तू सुद्धा उठून त्या यमाचा सामना कर. कसा सामना कर? अरे त्या भक्तिरूपी भक्तीनी त्या मातेला आळव. ती माता तुझ्या सहाय्याला येईल मा काली, आणि त्या यमाचा तू नेहमी करता नाश कर. म्हणजेच काय? तू मोक्ष प्राप्त कर. तू या सगळ्या गोष्टींकरता तू का इथे इतका दुःखी होत आहे? यम तर तुझ्याही सुद्धा पाठीमागे लागलेला आहे. इतक्या जोशाने ते गीत म्हणतात. आणि ते भगवान श्रीरामकृष्ण, आत्मसाक्षात्कारी महापुरुष, त्या काही तासाकरता का न हो, त्या माणसाचं दुःख फार कमी होतं. एकदम विपरीत भाव. उठ आणि रणसंग्राम करता तयार कर. आणि कोणाशी रणसंग्राम कर? यमाशी. मी कसं करणार? अरे काली मातेला आळव, ती तुला सहाय्य करेल. आणि आळव म्हणजे कसं आळव? भक्तींनी आळव. म्हणजे मनामध्ये आलेली जी सगळी काळीमा, कमकुवतपणा, भीती, हे काढण्याकरता काय आहे? जोशपूर्ण काहीतरी सांगितलं पाहिजे. आणि हे सांगितलं पाहिजे, अरे तू रडतो कशाला आहे? यम तर सगळ्यांच्या पाठीमागे लागलेला आहे, तुझ्याही पाठीमागे लागलेला आहे. असं मरगळलेपणा घेऊन काही होणार नाही. उठ आणि संग्राम कर. असा तो एक सुंदर भाव त्या गीतेचा, त्या गीतचा असतो. आणि इतक्या जोशाने ठाकूर गातात, भगवान श्रीरामकृष्ण गातात की पूर्ण वातावरण बदलून जातं एकदम. तर निधिध्यासन म्हणजे काय? जे भाव आपल्याला खालती खेचतात त्याच्या विरुद्ध आपण त्या भावावरती ध्यान केलं पाहिजे. आणि नुसतं ध्यान करून होणार नाही, त्या तसं आचरणसुद्धा केलं पाहिजे. निर्विकारो. आता पुढचं घेऊया, निराकारो. कोणते कोणते झाले? एकदा पुन्हा उजळणी करूया.
निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारो. पहा शब्द बिलकुल सारखे बरं, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतो. निर्विकारो म्हणजे मनामध्ये विकार येऊ न देणे, आणि निराकारो आत्मतत्वाला काही कोणता आकार असतो का? नाही. पण आपली असती समजूत काय हो? मी शरीर आहे, मी बुद्धानंद आहे, 5 फूट 5 इंच 65 किलो वजन, हे सगळं काय? मी आपला आकार सांगतोय. आकार का सांगतोय? कारण की मी अज्ञानी आहे. मी माझं खरंच स्वरूप जे आहे, जे की या संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे, कोपऱ्या कोपऱ्यात पसरलेलं आहे, त्या स्वरूपाला मी विसरलेलो आहे. म्हणून मी माझी आयडेंटिटी काय सांगतो, माझी ओळख काय सांगतो? मी बुद्धानंद, आणि माझा आकार सांगतो 5 फूट 5 इंच 65 किलो. पण वास्तविक माझं स्वरूप कसं आहे? वास्तविक माझं स्वरूप असं आहे की मी निराकारो, मला आकार नाही आहे. आत्मतत्व हे पंचतत्व जे आहेत, ज्यांनी सगळं जग बनलेलं आहे आणि तुम्ही आणि मी बनलेलो आहोत, त्याच्या पलीकडे आहे. आणि हे पंचतत्व कसे आहेत? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. पृथ्वी सगळ्यात स्थूल आहे, आणि सगळ्यात सूक्ष्म काय आहे? आकाश. आकाश दिसतो का? नाही. आकाश अनुभवाला येतो का? नाही. पण आकाश आहे. कसं सिद्ध करायचं? की पहा, मी बोलत आहे आणि तुम्ही ऐकत आहात, आणि हे पहा, या शब्दांना प्रवास करण्याकरता एक माध्यम लागत असतं. बिना माध्यमांचा हे प्रवास नाही करू शकत, ट्रॅव्हल नाही करू शकत. आणि तो माध्यम म्हणजे काय? तो आकाशच आहे. अहो पण ते दिसत नाही, असा हात लावला तर काही हे करत नाही. मान्य आहे. आकाश इतका सूक्ष्म आहे की तो आपल्या इंद्रियांना, आपण इंद्रियांच्या माध्यमातून त्याला आपण ग्रहण करू शकत नाही, त्याला अनुभवू शकत नाही. आणि आत्मतत्व कसं आहे? या आकाशापेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आहे. आत्मतत्व कसं आहे? म्हणजे पहा, जर आपण स्थूलत्व बघितलं तर सगळ्यात स्थूल आहे पृथ्वी, त्याच्यापासून कमी स्थूल आहे जल, मग अजून कमी स्थूल आहे अग्नी, मग अजून सूक्ष्म आहे वायू, आणि वायूपेक्षा सूक्ष्म आहे आकाश, आणि आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे आत्मतत्व. आता आकाशच आपल्याला गवसत नाही तर आत्मतत्व या इंद्रियांच्या माध्यमातून कुठून गवसणार? आणि अजून एक लक्षात घ्या, जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती गोष्ट तितकी जास्त पसरट असते. जी गोष्ट जितकी जास्त सूक्ष्म असते. एक उदाहरण घेऊया की इथे मी एक ग्लास आपलं गोडं तेल ठेवलेलं आहे आणि एक ग्लास पाणी ठेवलं आहे, आणि दोन्ही ग्लास जमिनीवरती ते तेल आणि पाणी सांडतो. सांडल्यानंतर तेल जास्त पसरेल की पाणी जास्ती पसरेल? पाणी जास्ती पसरेल. का? कारण की पाणी हे जास्त तरल आहे, जास्त सूक्ष्म आहे. तर पहा, या छोट्याशा उदाहरणावरती आपल्याला लक्षात येतं की जी गोष्ट जितकी सूक्ष्म तितकीच जास्त पसरट असते. आता पहा, वायूची कल्पना करा. वायू किती सूक्ष्म आहे. या जगामध्ये असा कोणताही कोपरा नाही की जिथे वायू नसेल. त्या वायूपेक्षा 1000 पटीने आकाश सूक्ष्म आहे, आणि आकाशापेक्षा अनंत पटीने आत्मतत्व सूक्ष्म आहे. याचा अर्थ काय? की जो आपला स्वभाव आहे तो कसा आहे? तो ह्या 5 फूट 5 इंचमध्ये दडलेला नाही आहे. मग तो कसा आहे? तो सर्वव्यापी आहे, ओमनी प्रेझेंट, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी म्हणतो ना आपण.
तर म्हणण्याचा अर्थ काय की आता याचं व्यावहारिक उदाहरण कसं घ्यायचं, मग तिथे थांबूया. की पहा, आपण आपल्या शरीराशी जी सतत निगडीत असतो, या 5 फूट 5 इंचच्या या पिंजऱ्यामध्ये सतत आपण जकडलेले असतो, ते आपलं खरं स्वरूप नाही आहे. मग आपण कसं चिंतन करायचं, मी आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे आणि सगळ्यात दूर पसरलेलो आहे, सगळ्यात दूर पसरलेलो आहे. अनोरणीया तोकडा तुका आकाशा एवढा. बरोबर आहे ना. हेच सिद्धांत कठोपनिषदमध्ये सुद्धा आहे. मी ते एक आणलेला आहे तो मंत्र तुमच्या पुढे वाचतो आणि मग तिथे थांबूया, कारण की संदर्भ लागला आहे. पुन्हा पुढच्या वर्गात तो संदर्भ लागेल की नाही लागेल माहीत नाही. अनोरणीयान महतो महीयान आत्मास्य जंतोर निहितो गुहायाम तमक्रतु पश्यति वीतशोको धातु प्रसादात महिमानम आत्मनः. कठोपनिषदचा हा मंत्र आहे, द्वितीय वल्ली, मंत्र नंबर 20. काय म्हणतात, अणोरणीयान महतो महीयान. हे आत्मतत्व कसं आहे, म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि महतो महीयान, अरे ते अत्यंत सूक्ष्म असल्याने ते सगळ्यात दूर पसरलेलं आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. 5 फूट 5 इंच आपलं स्वरूप नाही, ते अज्ञानामुळे पण तसं म्हणत आहोत. तर निर्विकारो निराकारो. तर आज आपण इथेच थांबूया की आपलं स्वरूप कसं आहे, निराकारो, त्याला काही आकार नाही आहे. आता पाण्यालाच आकार नाही आहे. पहा किती सोपी गोष्ट आहे. पाण्याला आकार असतो का, नसतो. ज्या बाटलीत भरू त्या बाटलीचा आकार तो घेतो. वायूला आकार असतो का, नाही. म्हणजे आता पहा, पाणी सूक्ष्म, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म काय आहे, वायू. वायूला पण आकार नसतो. फुग्यात भरली तर जसा फुगा असतो तसा तो आकार घेऊन घेतो ती वायू. त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे आकाश. आता पाण्याला आकार नाही, वायूला आकार नाही, आकाशाला आकार नाही, तर या सगळ्यांपेक्षा अनंत पटीने सूक्ष्म असलेला आत्मतत्व, त्याला आकार असणार का, नसणार. सोपं आहे. बरोबर ना. तर निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारो. निर्विकारो निराकारो हे दोन वेगळ्या गोष्टी आहे. शब्द सारखे वाटतात पण अंतर आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. निर्विकारो निराकारो. आता 2 शब्द राहिलेत, नित्यमुक्तोस्मी निर्मलः. ते आपण येत्या बुधवारी घेणार आहोत. आज वेळ झालेली आहे, 5 मिनिटावरतीच झालेले आहेत, पण आज आपण इथेच थांबूया. उरलेले हे 2 शब्द किंवा त्याचे 2 स्वरूप लक्षणं हे आपण येत्या बुधवारी त्याची चर्चा करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. शुक्रवारी भगवद्गीतेवरती आपला वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.